तिसरीला नापास झालो, पुन्हा 5वी 7वी गणित इंग्रजीत नापास. 8 वाजता जायचो कामाला, 10 वाजेपर्यंत काम करायचं रोजगार हमीवरती. आणि विशेष म्हणजे तो रोजगार हमी विभाग माझ्या अंडर आता काम करतो. महात्मा फुलेंचं मूळ गाव होतं ते कडगुण होतं सातारा जिल्ह्यातलं. आणि त्याच भावकीमध्ये त्याच खानदानामध्ये माझे मामा आहेत. आणि महात्मा फुलेंचं जुनं आडनाव आहे गोरे. माझ्या आजही तिथेच शेजारी राहणारे कडगुणमधले शंकर गोरे, बबन गोरे, त्यांच्यातून थोडाफार भाग आहे, मी काय असं म्हणत नाही, पण ती जे कडगुण आहे त्या कडगुण गावातले ते लोक. 2 शेतमजूर, शेती नाही, नवरा बायको, 8 पोरं, गरीबाला उत्पत्तीचा लय नाद खरं तर. आणि गरीब असेल, जेवढं गरीब असेल तेवढं मुलं जास्त. आणि मग गरिबी दारिद्र्य पोरांच्यामुळं सगळं सुरू झालं. 5 राहिली, 3 गेली. आणि मी 5 नंबरचा लहानपासून असाच ॲव्हरेज स्टुडंट होतो. मी पुढे येतो. तिसरीला नापास झालो. नापास म्हणजे काय कळत नव्हतं मला. लक्ष्मीच्या शाळेत देवळात आमची शाळा भरायची, 1ली 2री 3री 4थी. आणि माझी शाळा सुरू झाली. पुस्तकाचा पत्त्या नाही, 7-12 नाही का, गरिबी सगळीकडे लोक सांगतात, पण ती गरिबी राहायचं नाही आहे. मी फुलेंचा फार आदर्श घेतो. आर्थिक सक्षम फुले कॉन्ट्रॅक्टर होते, सर्वांना माहीत आहे. गोरे सरांनी विस्तृत सांगितलं. तिसरीला नापास झालो, पुन्हा 5वी 7वी गणित इंग्रजीत नापास. 8 वाजता जायचो कामाला, 10 वाजेपर्यंत काम करायचं रोजगार हमीवरती. आणि विशेष म्हणजे तो रोजगार हमी विभाग माझ्या अंडर आता काम करतो. रोजगार हमी विभाग, ज्या रोजगार हमीमध्ये मी काम केलं तोच नियोजन विभागामध्ये अर्ध रोजगार हमी आणि अर्ध नियोजन आहे. आणि माझ्याकडे पूर्ण दोन्हीची आस्थापना आहे सर. आणि ते सगळं होत असताना मग छान वाटतं. मी पाठी टाकतोय, मी माती खोदतोय. असं जे कोण आलं ना की विहीर खोदायला परमिशन दिलं, मी विहीर काम करतोय, चला पुढे जाऊ. मग 8वीत असताना मग ते रोजगार हमी काम केलं. 22 सप्टेंबर 1983ला एक बाळासाहेब सीताराम शिंदे नावाचा आमच्या परिसरातला मुलगा एक डेप्युटी कलेक्टर झाला होता. 2 टाईमची सोय लय महत्वाची होती, कारण आम्ही जेवायचं दुसऱ्याच्या लग्नात फुकटमध्ये वाड्या वस्त्या, ते पण पत्रिका नसताना. पण 8वीत असताना त्या माणसानं सांगितलं, आता 8वीतल्या पोराला गर्लफ्रेंड असते तेव्हा आम्हाला काहीच कळायचं नाही. 8वीत असताना त्यांनी सांगितलं की असल्या कसल्या तरी परीक्षा असतात 15वी झाल्यानंतर, आणि तसल्या परीक्षा दिल्या की जेवाय भरपूर मिळतं. 9वीत असताना गेलं ॲग्रिकल्चर, 52, 92, 52, 42% आपला कार्यक्रम होता. थोड्या कॉप्या बिप्या केल्या. 10वीला कसे तरी 60% मार्क पडले. पण टायटल माझं हे होतं की 3 डेट कुणी सगळ्यांनी बघितलं असेल, करना क्या है, टू द पॉइंट करायचं. काय करायचं, 30 तारखेला पगाराचा 2 लाखाचा मेसेज आला पाहिजे आणि लाल दिव्याची गाडी आली पाहिजे यावेळेला. म्हणजे जसं कोल्हापूरला फार पूर्वी पैलवान निर्मितीचं सेंटर होतं तसं. मग नंतर 9वीला ॲग्रिकल्चरला गेलो. पुणे ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळालं. म्हटलं पुण्याला काय आपल्याला जमणार नाही. माझा 56 नंबर होता. मी काही म्हणत नाही माझा पहिला नंबर आहे, 100 पैकी 56 नंबर होता. मी दापोलीला BSc ॲग्री झालो. फर्स्टचे विषय सेकंड, सेकंडचे थर्ड, थर्डचे फोर्थ, आणि सगळ्यात पुन्हा स्टॅटिस्टिक राहिला. माझा स्टॅटिस्टिक विषय मी 4 वर्ष सोडत होतो. आणि आमच्या नियोजन डिपार्टमेंट अंतर्गत मागच्या 2 महिन्यापूर्वी महाल नोटीस कोणतरी स्टॅटिस्टिकचे प्रवृत्त असल्यामुळे त्याचा दिन साजरा केला जातो. आणि त्या स्टॅटिस्टिकला मला प्रमुख पाहुणे म्हणून नेलं होतं त्यांनी. मी तर शॉकमध्येच गेलो. म्हटलं मला तर काहीच येतं, मिड मोड मीडियन, ते दानी म्हणून साहेब आहेत आमचे, आणि मला प्रमुख पाहुणे केले स्टॅटिस्टिक, त्याला काहीच स्टॅट येत नाही. मग आता काय झालं की मग आता नंतर अभ्यास केला, सिलेक्शन झालं, 4 पोस्ट झाल्या. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सावित्रीबाई फुलेंना, महात्मा फुलेंना किती कष्ट भोगायला लागलं. नुसतं म्हटलं बोल बच्चन बी चालणार नाही आपल्याला. माझ्या आईचे हाल झाले, आमच्या वस्तूल्या बायकांचे हाल झाले, प्रचंड हाल. मी स्वतः बघत गेलो. तर माझी जी धर्मपत्नी होणारी आई कुठली पण ती आर्थिक सक्षम पाहिजे. माझा सिद्धांत आहे सर की तिच्या खात्यामध्ये दर 30 तारखेला 1 लाख रुपये जमा झाले पाहिजेत. तिला रिझर्वेशन नको, तिला आमदार नको, काही नको, 1 लाख रुपये पर्समध्ये जमा झाले पाहिजेत. खरी क्रांती माझ्या माहितीनं तर तिथंच आहे आर्थिकदृष्ट्या. बाकी तर आहेच ना, खात्यात पैसे आले पाहिजेत. मग मी काय केलं, 30-35 पुरी बघितल्या. खूप मुंबईला अडचणी आल्या. मुंबईची माणसं काय गावच्या माणसाला काय जमू देत नाही. वेस्टर्नचे मुलं मुली तिथं घर घेणार का, तिथं घर घेणार का. एक पट्ट्या तर मला भेटला होता, म्हटला तुम्ही स्लम मध्ये राहता का.
आता स्लम हा शब्दच गेला नव्हता, स्लम म्हणजे झोपडपट्टी. मी म्हणलं एवढा अभ्यास करून केला, एमपीसीतून मी पहिला आलो आणि ॲव्हरेज स्टुडंट तरी सुद्धा. मग आपलं गावाला गेलो, सकाळी एक मुलगी बघितली, फास्ट घेतो जरा 5 मिनिटं अजून. मग बघितली आणि मग ते काही बरं नाही वाटलं, ती साखर कारखाना आहे ह्या होती, काही नको तू काय करते व्हॉट यू आर. नंतर दुपारी एक मुलगी गेली, सेकंड इयर बीकॉमला होती आणि मी सांगितलं, ते तिचा मामा सारखा म्हणायचा मला की त्याचा ट्रेलर सांगितलाय सरांनी, मी पिक्चर सांगतो थोडा. मग मी दुपारी 4 वाजता गेलो, पेट्रोल भरता भरता माझ्या खिशात एक चिठ्ठी सापडली आणि त्याच्यात ॲड्रेस लिहिला होता. मग आम्ही गेलो, म्हणलं एक त्या गाडीत नारळ आणि ती ब्लाऊज पीस होता. तिथं गेलो तर तिला मी म्हणलं तुम्हाला 90% मार्क आहेत का? ती म्हणली नाही मला 89.66 आहेत. मला म्हटलं असतं तर मी म्हणलं असतं 95% आहे. बरं, आता हिची 90% आणि माझी 5वी ते 10वी पर्यंतची ते टोटल एकच, अशी परिस्थिती. हा, पण नुसती 90 असं चालली नाही पाहिजे. आपला पुन्हा मुद्दा आला, 30 तारखेला पगाराचा मेसेज आला पाहिजे, युअर एसी हॅज क्रेडिटेड डॅश 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 अमाऊंट, हे प्रत्येक महिलांसाठी. मग नंतर काय झालं, मी म्हणलं बघा मी मंत्रालयात सर्व्हिसला आहे, अगदी स्पष्ट मी पाणी या संवर्गातलं, चहा कॉफी येतं, काही दारू पेत नाही. तरी गोरे सरांनी मला चहा पाजला मागाशी, जाऊ द्या म्हणलं जुन्या गोष्टी आहेत त्या. चहा पेलो आणि सगळ्या मुली हो हो म्हणतात. मंत्रालयातला मुलगा सापडलाय, ती क्लास 1 आहे, पगारवाला आहे, आयुष्याच्या दुपारपर्यंत बापाकडे मजा करायची आणि आयुष्याच्या दुपारनंतर नवऱ्याकडे मजा करायची, सिरियल बघायच्या दुपारी. बरं, सिरियलमध्ये एक 2 नवरे एका बायकोला. मग हां, बायकांना नाही ना, म्हणजे एकावर भागतच नाही ते खरं म्हणजे बघा. हां, आणि आपण बी एवढे क्रांतिकारक आहे बघा, तसे सगळे क्रांतिकारक. पुण्यानी 100-200 वर्षापूर्वी सर डिटेल सांगतील, सर्व लोकांसाठी पाण्याचा हौद खुला केला हो. आणि आपण काय केलं, तेच पाणी बाटलीत भरलं. बरं, पाणी बाटलीत भरलं, ती भरलं नशीब पारदर्शक आहे, नाही तर दुसरं काहीतरी असू शकतं त्या बाटलीमध्ये. मग ते सगळं झाल्यानंतर ती बाई मला हो म्हणली, करू करू करू. मग लग्न लागलं तर ते सारखा सांगत होता तो बिचारा. पहिली गोष्ट काय होतं की माझे वडील 10वीत असताना मला नाही म्हणायचं, अरे ते आमदार निवडून देतात, ते कुठं जातात रे. मला माहित होतं की समुद्राच्या कडेला कुठंतरी मंत्रालय आहे. ती म्हणला की तुम्हाला कुठंतरी तिकडं, तुला कुठंतरी काम मिळायला पाहिजे. मग मला काम मिळालंच होतं, तरी सुद्धा माझ्या गावातला साहेबराव वाघ भेटला मग रस्त्यानं मला आणि मला म्हटलं कुठं कामाला आहे. तर मी म्हटलं मंत्रालय. म्हणला कोणाच्या गाडीवर आहे. मी म्हटलं ड्रायव्हर नाही आहे म्हटलं मी म्हणलं नाही आहे ड्रायव्हर नाही म्हटलं, ऑफिसर आहे. बरं, दुसरा पट्ट्याचा एकदा फोन आला मला, म्हणलं गाडी कुठली घेतली, तर म्हणलं सियाज घेतली. तर म्हटलं आता इको घ्यायच नाही का. म्हणलं का, ते शनिवार रविवार 2 फेरे मारले, 100-200 अरे काय भिकार आहे का मी म्हटलं त्याला. ही अशी परिस्थिती माझी, आम्ही अजून सुधारलोच नाही, लोकांच्या डोक्यातच जात नाही की थोडी सुधारली. मग नंतर आपण पुढे येतो, महाबळेश्वरला गेलो, सांगू ना सगळं म्हणजे बाकी सांगत नाही ते. महाबळेश्वरला गेलो नंतर गेल्यानंतर तिला मी PSI STI असिस्टंट डेस्क ऑफिसर या पदाचं सांगितलं. 20 मार्काची गणित, 20 मार्काची इतिहास भूगोल, 20 मार्कात सगळं ऐकून घेतलं आणि 15 दिवसांना आम्ही अभ्यास सुरू केला. तिचं वर्ष सुरू करायचं दुसऱ्या आणि दुसरं वर्ष कंप्लीट करायचं होतं माझं. तिचं पूर्ण वर्ष झालं आणि ती डपलटी मारायला सुरुवात केली की पोरांना खूप शिकवायचं. जी महिला म्हणते ना पोरांना खूप शिकवायचं, तिला काहीच करायचं नसतं. कारण 22 वर्ष कोण वाट बघायचं इकडं, 22 वर्ष कोण वाट बघायची की ती पोरगा बाजीराव होणार आणि ह्याव करणार. बरं, हे आता हे आहे TV ईडेड बॉक्स मध्ये घेऊन फिरतो आपण, म्हणजे ताहिब थी तेजीब थी जब व्हॉट्सअप और फेसबुक नाही तब जिंदगी थी. बाळपणीचा काळ सुखाचा, मोबाईल बाळाचा, बाळ मोबाईलचा. जिसका कोई नहीं होता उसका मोबाईल होता है और जिसका मोबाईल होता वो किसी का नहीं होता. माझी एक कविता आहे मोबाईलची वरची, बरेच विषयांतर होतीलच पण होऊ देऊ धरावे. माझी एक कविता आहे मोबाईल. तर ती मग मी मोबाईल, मुलगा मुलगी बघत असतात, पोरग शाळेत जातं आणि मुलाच्या नादानं बाप त्याला, आई त्याला मोबाईल देते आणि सगळ्यात शेवटी मी म्हणतो सत्यानाश शाळेचा, सत्यानाश विद्यार्थ्याचा, रुची खाई मासे. आणि मोबाईल बघत वर गुरुजी पोरांना न शिकवता दिवसभर मोबाईल बघत बसे, अशी स्थिती आहे. तो विषय वेगळा. मग नंतर काय झालं, मग ते वर्ष केलं, फ्री खानावळीचा डबा लावला. खानावळीचा डबा लावला. तिच्या वडिलांचा मला फोन आला की पंचमीला घ्यायला येऊ का. तर मी म्हणलं नको यायला, बीड बिकेची बहीण, बीड मोडली पाहिजे. ते म्हणले का, ते पंचमी काही नसतं म्हणलं, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम पाहिजे.
बरं आता ती बिचारी पोलीस आहे, म्हणजे बुजुर्गोनी काय पुलिस है दोस्ती सही ना दुश्मनी सही. अरे हमने तो शादी की आहे. म्हणजे नाही का काय आपण म्हणत होतो ना, ह्याच्यात म्हणत असतात ना ते वर्दी जान है वर्दी महान है अभी तो वर्दी भगवान है. मग तुम्हाला सांगतो, दो प्री झाली, मेन झाली, इंटरव्ह्यू झाली, बिचारी नापास झाली. साडीवाली बाई एमपीसीचा, त्याला काही समजत नव्हतं. परत म्हणलं नाही 12 वर्षात आपल्याकडं, आपल्याला काय खानावळीचा डबा लावला. 2002 ला प्री झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाली, परत नापास झाली. दुसऱ्या वेळेला पण नापास झाली. मग नंतर तयारी केली, एवढंसं छोटंसं डबडं होतं, ते मुलाखती घ्यायचो आणि ती म्हणायची अहो मला सगळी म्हणते की साडीवाली बाई. मग 2003 ला निकाल लागला आणि मुलाखतीच होते. सगळ्यांची मुलाखत त्या वर्षी 15-16 मिनिटं होती. सगळ्याला 15-16 प्रश्न विचारलं होतं. तिला 55 प्रश्न विचारले होते. तिचे 29 मिनिटं इंटरव्ह्यू होती आणि ती राज्यात पहिली आली भाकरी बनवणारी बाई. वयाच्या 23व्या वर्षी डायरेक्ट डीवायएसपी. डायरेक्ट डीवायएसपी म्हणजे PSI टू डीवायएसपी होताना गुडवे गाळात येतात ते, डायरेक्ट SCP. आणि मी फोन केला, मी बघितलं डेप्टी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, BDO, RTO. आता ऑनलाईन निकाल येतो तर कुठंच नाव नाही. सगळ्यात एक चिठ्ठी राहिली होती. माझ्याबरोबर एक बिचारा कोकणातला होता. म्हणला काही वहिनी नापास झाल्या का, कारण मला लय आनंद झाला. मी नुसता रडत होतो चष्मा काढून काढून. मला एवढा आनंद झाला की आयला मला काहीतरी नंबर लागला, नायब तहसीलदार तर नायब तहसीलदार. मग नंतर काय झालं ते बघितलं तर ती म्हटली, मी फोन केला, म्हटलं डायरेक्ट डीवायएसपी झाली. अहो म्हटली मला तर चोरा चिलटाची लय भीती आहे हो. अरे म्हटलं ते चोरा चिलटानं आपली भीती आहे आता. बिचारी साधी होती, कुंभार माळे आहे मी, पण कुंभारासारखं थोडी भूमिका पार पाडली मी. आणि मग ती म्हटली अहो डेस्क ऑफिसर नाही झाली का तुमच्यासारखं. तर म्हटलं तू परेश रावल सारखं झालंय तुझं, MA झाला तर मग 10वी झाला का तुम्ही. अरे ते म्हणतात काय डेस्क ऑफिसर असतो तो का आमच्यासारखाच असतो, कारकून पाहून परत कागद काड्या घालणे नाही का. मग ते नाही का होणार नाही असं. मग नंतर घरी गेलो. ती म्हणली नाही मी आता सेल टॅक्स ऑफिसरच परीक्षा देणार आहे. मग नंतर तिचे 49 झाले. एक मुलगी झाल्यानंतर वयाच्या 23व्या वर्षी डायरेक्ट डीवायएसपी, इतकी मोठी गोष्ट होती. मग सगळं झालं, ट्रेनिंग, प्रोबेशन, डोळ्यासारखं प्रचंड काम. महाराष्ट्रात होणे कुंभमेळा, जागतिक कुंभमेळा आहे. जागतिक कुंभमेळ्याची पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी तिची एकट्याची आहे. सकाळी 8 वाजता जायचं ते 12 वाजेपर्यंत कमाल करायचं रात्री. बरं वाचलंय का कधी तुम्ही पोरं अभ्यास करून काम करून मेलंय का नाही. काय तिथं काय खड्डे उचलायचे आहे का माती उचलायचे आहे, ते माणसं करतात म्हातारी कोतारी. जय हिंद मॅडम, जय हिंद मॅडम. म्हणजे आम्ही जेव्हा जातो मी म्हणतो ना बघ म्हणतो ती नाही अभ्यास करत ना, आता किती मजा आहे बघ. मग असं सगळं चालाय. मग आता मी झालो, माझी पत्नी झाली, थोडासा भाग आहे. त्याच्यानंतर मी माझ्या पत्नीनं आतापर्यंत 600 लेक्चर्स घेतले. हायस्कूल, कॉलेज आणि नर्स, बँकेत जाऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला. सिरियल बघत बसलेला काय कळत नाही ते बरं. तरी ती मला म्हटली की तुम्ही एवढं, आता मी लेखक आहे म्हणजे थोडासा किरकोळ आहे आपलासा. ते म्हणले तुम्ही सिरियल वगैरे लिहिणार आहे का. तर मी म्हटलं मी लपडत केलं नाही तर मी सिरियल कसं लिहिणार ना, ते प्रॅक्टिकल आहे ना ते. मग आम्ही ते लेक्चर सुरू केले. आतापर्यंत 600 लेक्चर झाले. जवळपास 500 विद्यार्थी झाले. डेप्टी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, BDO, RTO. आणि हे समाजासाठी आपलं देणं आहे. सरांचं ज्याप्रमाणे मराठी भाषेचं देणं आहे तसं माझं देणं आहे. आणि रिटायर झाल्यानंतर लोक म्हणतात ह्याव करू नाही, रिटायरमेंट झाले आपण नुसत्या गोळ्या खातो. मी माझी भूमिका केली. दर शनिवार रविवार योगायोगानं आता मागच्या वेळेला माहीरवाणीला होतो, एक येवल्याला होतो. आणि जसं बाई आमच्या मॅडमना मिळतं तसं ते माझ्यासोबत येतात आणि ते लेक्चर घेतो आणि इन्स्पिरेशन होतं. इफ यू नॉट इन्स्पायर यू विल एक्सपायर. इन्स्पिरेशन काळाची गरज आहे. मोबाईल असतो ना 3 दिवस नाही चार्जिंगला लावला तो डिस्चार्ज होऊन जातो. मुलांना, विद्यार्थ्यांना रिचार्ज करणं आवश्यक आहे आणि मी ते काम करतो. आणि विशेष म्हणजे ते फुकट, 100% फुकट. शाल, श्रीफळ, नारळ मी घेत नाही आहे, कारण त्यांना शाल श्रीफळचं शालीचं दुकान टाकायची पाळी आली. मग हे सगळं शब्दबद्ध करायला पाहिजे. मग मी एक पुस्तक लिहिलं, शून्यापासून SP पर्यंत, माझी भाकरी बनवणारी बाई. फार सुंदर पुस्तक, अप्रतिम. 10,000 कॉपीज, राजहंस प्रकाशन आणि बरंच काय झाले. ते 6 लोक आले चित्रपट काढू, ह्या काढू वगैरे. म्हणजे सगळा असा प्रवास सुरू झाला आणि ते पुस्तक माझं झालं. नंतर कविता संग्रह झाला. अजून 2-3 पुस्तकं लिहायचं आहेत. जर
माझं एक प्रत्येक माणसाचं योगदान असतं समाजामध्ये, ते माझं एक छोटंसं मुंगीचं म्हणतात ना, खारीचं योगदान मी माझं सुरू केलंय. माझी पत्नी पण करत असते. ती जी साडीवाली बाई होती ना, ही तिची मुलगी वाटते. ते काठी बिटी येऊ दे, हात सुचलेस तो ठोकून काढते ती सगळ्याला. पण मला पण भीती वाटते कधी कधी घरामध्ये. नाही, मी एकदा धुळ्याला असताना धुळ्याच्या दंगलीच्या मध्ये प्रचंड काम केलं, ते सांगण्याचं नाही ते. आणि तिला एकदा मी रागवलो तर मुलगी माझी 4थीला गेली, म्हटली पप्पा मम्मीने पिस्टल ठेवलंय घरात. काय बोलावं. नाशिकला गेल्यानंतर म्हणले मला पिस्टलचं ऑथोराइज लायसन मिळालंय म्हणे, आम्हाला दिलंय. मी म्हटलं आता तर ऑथोराइज कार्यक्रम आहे आपला. बरं आता दुसरी भानगड अशी काय, मी थोडंसं किरकोळ साहित्यिक लोक येतात आपलं जोडी घेऊन, 2 पुस्तकं. मी पण आता जोडी शिवणारच आहे, लोक 2 पुस्तकं. आणि ते नाशिक शहरामध्ये लोक येतात, ते एवढं SP आहे तिथले, ते बॉस डेप्टी पोलीस कमिशनर. आणि ते आम्ही दोघं तिघं चर्चा करतो पुस्तकावर, ते सगळे उभे राहत होते. आता मी उभं राहायचं का खाली बसायचं हेच मला कळत नाही. बरं उभं राहिलं तर माझी बायको आहे, आणि नाही उभं राहिलं तर ते झालं एवढी वरिष्ठ अधिकारी आहे. मग आपलं मी असंच करतो थोडं आपलं. मग बिचारे काय असतात, ते माझं स्वप्न होतं उसासंग यरणाला पाणी. मला पण म्हणतात जय हिंद सर. मला काही कळत नाही काय, मी सुरुवातीलाच कळायचो जय हिंद म्हटलं मी मागा बघायचो, कुठे तर म्हणले वाटत दुसऱ्याला. नंतर कळायला लागलं की आपल्यालाच. ट्रेनिंगला मी एकदा गेलो होतो जालन्याला सर. मी आणि आम्ही दोघं चाललो होतो पुढं, सिव्हिलवर होतो. आणि तो कॉन्स्टेबल येणारा प्रत्येक कॉन्स्टेबल मलाच हे सर म्हणत होता. मी म्हणलं तर काहीतरी गडबड आहे, तू पुढे ये. त्यांना वाटतं की तो जो काळा आहे ना, तो काळाच माणूस SP आहे म्हणून. प्रत्येक भावाचं जबाबदारी आहे बहिणीला उभं करणं, प्रत्येक वडिलांचं जबाबदारी आहे मुलीला उभं करणं. आता माझ्या फॅमिलीमध्ये 6 MBBS, 3 MD, 2 जनरल सर्जन, आणि माणसं जिवंतपर्यंत डॉक्टरला मरण नाही. आणि माझा भाऊ आहे, 30 वर्ष हॉस्पिटलला सुरुवात झाली. 30 वर्षात फक्त 1च महिना त्याने सुट्टी घेतली. प्रचंड काम करायचं. माझ्या लग्नाला 2 दिवस, त्याच्या लग्नाला 2 दिवस, आणि काही ऑपरेशन केलं. जेवढं द्याय तेवढं द्या, भरपूर झालं. वर न्यायची सोय नाही. पण वर जातं का नाही हेही पंचायत आहे. हे खोटं काहीतरी असतं, ते वर जातं तिथं. आणि वरबीर काही जात नाही, वड्याने खाली जातं बहुतेक जर आलं तर, आहे का नाही सर. तो जर 3 पाऊस आला तर. बरं आता आम्ही मानदेशातली माणसं. तर असा सगळा विषय आहे. माझं पुस्तक वाचा, मोस्टली विकत घेऊन वाचा, नाही तर नाही वाचलं तरी चालेल. मला पण आवाज द्या. मी इन्स्पिरेटिव्ह लेक्चर्स घेतो आणि फुकट घेतो. त्यामुळे फुकट जायचं याचे पैसे नाही, काही नाही. वेळ काढतो आणि प्रत्येकाने जबाबदारी द्या. मला अतिशय आज आनंद झालाय. आज माझा 33वा पुरस्कार आहे. मराठी साहित्यामध्ये 16 पर्यंत गेले. मी डबल आहे. 10वीत कधीच पहिला नंबर नाही आला. पण मला रात्री हे फोन करतात लोक, अननोन फोन आला की सराफ सर बोलता का, हो ते आमची एक संस्था तुम्हाला पुरस्कार देत आहे, घेणार आहे का. फुकट असलं तर देऊन टाका, जाऊ द्या म्हणून. पण आता एवढ्या भानगडी की आता 3 दिवस माझं पुस्तक पब्लिश झालं. सर फोन नाही, काय नाही. म्हटलं आपला शो पडला का काय. पहाटे 3 वाजता मला एकाचा फोन आला, 5 वाजता, की मी तारासिंग चव्हाण बोलतोय नागपूरवरून, राऊत सर बोलता का. म्हणलं हो. बरं पहाटे 5 वाजता फोन कधी येतो, माणूस मेले सांगावा. पहाटे 5 वाजता येतो फोन. नाही ते रात्रीच झालं, आणि आता तसंच ठेवलंय, करायचंय काम. म्हणलं तुमचं पुस्तक वाचलो आणि मी रात्रभर झोपलोच नाही. त्याच्यावर PhD झाली, लई काय झालं, बरंच काय झालं. गोरे सर खूप आभारी आहे. प्रचंड नॉलेज आहे. तुम्ही जे सांगितलं की मला आता फुलेंचं मी वाचतोय थोडं अजून. ते काय असतं, घरातल्या भावकीतल्यातलं जास्त देवाला जात नाही ना माणूस. म्हणजे गोंदावले वगैरे माझ्या तिथे, तर आम्ही असं करतो आणि लोक पुण्याहून येतात गोंदावलेला. बाकी आता काय बोलायला नको, तुमचा या अंत पाहायला नको. सर्वांचा पुन्हा आभारी आहे मी. ज्यांची नावं घेतली नसतील त्यांनी नाराज होऊ नये. एकदा कधीतरी सगळ्यांनी मिळून मंत्रालयात या. शक्यतो कोर्टापेक्षा मंत्रालयाची पायरी कोणी चढू नये. कारण माझ्याकडे एक माणूस आला होता. मी म्हणलं बसा चहा बी. मंत्रालयच आहे का म्हटलं हे. कारण आमच्याकडे काय अवघडच काम असतं. ते वर बघायलाच तासभर घेते ते. म्हणजे अर्धा पंक्चर तिथंच झाला पाहिजे. बाकी खूप अवांतर मला काही जास्त बोलायचं नाही. पुरस्काराबद्दल सगळं टीमचं आभारी आहे मी. गोरे सर साथ राहू आपण सगळे. LIC सारखं जिंदगी के बाद और जिंदगी के बाद साथ. दुसरं असं की फुलांना ज्याप्रमाणे खूप हा वादात सापडावं लागलं, त्या वादात सापडावं लागलं. वाद होत असतात ना, त्या वादात साप असतो. तुमच्याकडे माझा वाद आहे.
गोरे सर तुमच्या सुद्धा एक वाद आहे तो म्हणजे धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय महात्मा फुले.